हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज जे आहे मी ती पॅकिंग करतोय. तर कुठे जाणार आहेत काय मी तुम्हाला सांगतो. आणि बॉयज ट्रिप असणार आहे 4-5 दिवसाची. सो खूप मज्जा करणार आहेत आणि जे खूप जास्त आत्ता आवडीचं डेस्टिनेशन आहे तिथे जाणार आहेत. आणि मला लिटरली खूप दिवसापासून जायचं होतं. म्हणतात ना, जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत आपलं तिथे जाणं शक्य नसतं. तशा काइंड ऑफ थिंग आहे. तर खूप माझ्या आवडतीचं डेस्टिनेशन आहे आणि मला खूप दिवसापासून तिथे जायचं आहे. तर कुठे जाणार आहे मी तुम्हाला तसं सांगतो. उद्या सकाळी जे आहे ते 6 वाजता निघणार आहेत आम्ही. आणि आता जस्ट पॅकिंग करतोय. तर मी एकदम डफल बॅग घेतोय. 2 पॅन्ट्स आणि बाकी टी शर्ट्स आहेत. सो पॅकिंग झाली आहे माझी आणि आता मी निघणार आहे सकाळी 6ला. खूप जास्त एक्सायटेड आहे मी ह्या ट्रिपसाठी आणि खूप चांगला जो आहे तो कॉन्टेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. आणि जस्ट मी आत्ता रेडी झालो आहे. आत्ता वाजले 5:45 आणि 6ला जी आहे ती कार येणार आहे. आत्ता काहीतरी चहा वगैरे पिईल. खूप सकाळी उठलो आहे त्यामुळे. आणि मग आपण निघूयात डेस्टिनेशनकडे. सो आउटफिट जे घातलाय मी, सो मी वेअर केलाय हा शर्ट. सो कसा दिसतोय आउटफिट कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लेट्स गो. मराठी केबीसी चालू आहे. मराठी केबीसी चालू आहे. अमिताभ बच्चन हे आमचे अमिताभ बच्चन आणि हे आलेले कंटेस्ट गेस्ट काय जे काय आहे ते गेस्ट आहेत. आणि ऑडियन्स पोल इथे चौघात ऑडियन्स पोल लाईफलाईन एकच आहे फक्त. लाईफलाईन एकच आहे. त्याला सांग ना, विचारलं बाबा तू 10वी कुठे झाली? 10वी एकच फक्त. 10वी कुठे झाली? गुरुकुलला. होय. गप्पा मारत मारत भूक लागली आणि नाश्त्याला थांबलो. नाश्त्याला आम्ही खाल्ली मिसळ आणि मिसळ वगैरे खाऊन आम्ही निघलो पुढच्या दिशेने. हा होता कन्नडचा घाट आणि खूप सुंदर असं वातावरण झालं होतं इकडे. पाऊस नव्हता, थोडा चालू होता आणि जे धुकं आहेत ती खूप जास्त धुकं होती. म्हणजे जर्नीचा खूप जास्त जे आहे ते मज्जा येत होती. पूर्ण वातावरण जे आहे ते सुंदर असं झालेलं होतं. आणि हाय श्रीकांत मंत्री. हॅलो बरं जाजू. हाय गाईज. कोण नाही का बोलायला. हाय जिवेश काविना आणि हा आहे यश तिवारी. या आम्ही 6 जण चाललो आहेत उज्जैनला. सो आता रस्त्यात येत आम्ही आणि 4 ते 5 आवर्स लागतील ना आम्हाला अजून पावसात. तिथं जेवायचे रेस्टॉरंट बघतोय सध्या. बट सगळे धाबे भेटत आहेत त्यामुळं बघतोय की जिथं कुठं चांगलं जेवायला असेल तिथे थांबूयात. सो CNG भरायला थांबलो आणि थोडी भूक लागल्यासारखं वाटत होतं त्यामुळे शॉपमध्ये गेलो. हे खूप चांगली सुविधा आहे माझ्या अंदाजाने, का तर दुसऱ्या देशात अशी सुविधा असते पण आपल्याकडं अजून नाही झाली आहे. स्नॅक्सला जे शॉप्स आहेत पेट्रोल पंपला, त्यामुळे खूप जास्त हेल्प होते. रस्त्यात जास्त थांबायची गरज नाही लागत. पेट्रोल किंवा CNG भरायला थांबलं की खायचं होऊन जातं. आम्ही जे ते कॉफीज आणि थोडे वेपर्स वगैरे जे आहेत ते घेतले गाडीत खायला. इथून आम्ही लवकरच जे आहेत ते उज्जैनला पोहोचणार होतो त्यामुळे जास्त काही सामान नाही घेतलं आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो. उज्जैनकडे जाताना पाऊस थोडा चालू होता आणि
लगेच जे आहे ते हॉटेलला ठेवलं आणि पहिले जे आहे ते खायला गेलो, का तर खूप जास्त टाईम झाला होता, काही खाल्लेलं नव्हतं, असं वेफर्स वगैरेच खाल्लेली होती. त्यामुळं हॉटेल शोधत होतो. हा आहे मेन रोड जिथे तुम्हाला हॉटेल्स मिळतील. टेस्ट वगैरे छान आहे तिथली. आम्ही जिथे खाल्लं ते होतं स्वागत रेस्टॉरंट आणि टेस्ट एक नंबर होती तिथली. आम्ही ऑर्डर केली होती डाळ आणि पनीर. सगळ्यांना भूक लागली होती, सगळे शांत आपलं जेवणाकडे फोकस होतं. सो आत्ता जे आहे मी जेवण करून जस्ट निघलो तिथनं आणि सकाळी जे आहे ते लवकर उठणं पडणार आहे, का तर कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जे आहे ते महाकालचं दर्शन घ्यायचं. ऑलरेडी दिवसभर आज खूप प्रवास झाला आहे. लिटरली 14-15 तास लागले तिथे यायला आम्हाला. तर खूप जास्त थकलेलो आहे. एनर्जी खूप डाऊन आहे सध्या. तरी आता सकाळी लवकर उठणं आहे. तर आता गेलं की जे आहे ते झोपू आणि सकाळी लवकर उठून रेडी होऊन कालभैरवला जाऊ आधी आणि त्यानंतर महाकालचं दर्शन घेऊ. आणि पुढचा काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला उद्या सांगतो. जय श्री महाकाल. तर आत्ता उठून रेडी वगैरे होऊन आम्ही आलो आहेत पार्किंगला. गाडीत बॅग्स वगैरे जे आहेत ते टाकल्यात आणि त्यानंतर आता जाणार आहेत कालभैरवला. कालभैरवचं दर्शन केल्यानंतर आम्ही येतो महाकालला दर्शनाला आणि महाकालचं दर्शन केल्यानंतर बघूयात पुढचे प्लॅन्स काय आहेत. गजिंतरला पण जायचं आहे, तर पाहूयात काय होतं. आता बाकी सगळेजण जे आहेत ते चहा वगैरे पितात, मी चहा पित नाही, त्यामुळं ते एकदा त्यांचं चहा वगैरे पिऊन झालं की कालभैरवला जाऊयात. कसं किती 150 रुपये कालभैरवला इथून समजा. बाकी रिक्षावाले जास्त सांगतात, पण तुम्ही निगोशिएबल करू शकतात जाताना, काय हरकत नाही. आम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचलो तो कालभैरवला एवढी गर्दी नव्हती. म्हणजे लिटरली डायरेक्ट जे आहे ते मंदिरातच आम्ही पोहोचलो. त्यानंतर आम्ही पाहिलं की खूप जास्त जी आहे तिथं गर्दी झाली होती. पण आम्ही दर्शन करून तिथून लवकर निघून गेलो, का तर त्यानंतर आम्हाला जायचं होतं महाकालला. आणि ही आहे नॉर्मल जी दर्शनाची एंट्री आहे ती. जी कॉरिडॉर संपल्यानंतर जी आहे ती एंट्री आहे. पण आमचे मित्र युवराज कुडके आणि स्वराजने जे आहे ते VIP दर्शनाचं केलं होतं. त्यामुळे आम्ही डायरेक्ट जे आहे ते नंदी हॉलमध्ये गेलो. तिथं आरती होणार होती म्हणून नंदी हॉललाच बसलो. लिटरली असं म्हणायला लागेल की महादेवाच्याच मनात होतं की आरती मिळावी आम्हाला तिथली. खूप जास्त भक्तिमय वातावरण आहे तिथं आणि लिटरली दर्शन करून प्रसन्न वाटलं खूप जास्त. सो जय श्री महाकाल. आणि इतकं सुंदर दर्शन झालं. त्यानंतर जे महाकालला चढवलेलं वस्त्र आहे ते वरती मला मिळालं.
कालच रात्री आम्हाला जे आहे ते कॉरिडोर बघायला यायचं होतं, बट पाऊस चालू होता त्यामुळे उज्जैनला पोहोचायला खूप वेळ झाला. खूप सुंदर असं हे कॉरिडोर जे आहे ते बनवलेलं आहे इथं. जर तुम्हाला अजून चांगलं बघायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही इथे येऊ शकता, जेणेकरून लाईट्समध्ये ते खूप जास्त सुंदर दिसतं. आम्हाला पुढचा प्रवास होता त्यामुळे आम्ही दुपारीच बघून घेतलं जे कॉरिडोर आहे ते. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आणि शंकराचे जेवढे काही अवतार आहेत जे शिवपुराणमध्ये सांगितलेले ते सगळं काही तुम्हाला इथं बघायला मिळेल. हे शंकर भगवान विष पिताना खूप सुंदर मूर्त्या आणि हे रावणाने उचललेलं हे शंकराच्या लग्नाच्या वेळेस जे आहे ते जाताना खूप खूप सुंदर जे आहे ते कॉरिडोर आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा कॉरिडोरला. ये है सरदार जी पंजाबी ढाबा। सरदार जी पंजाबी ढाबा कहाँ पड़ता है? बैक साइड में। अच्छा अच्छा जो भी मिलेगा कस्टमाइज करके वो। रेस्टॉरंटची जी सर्विस आहे ती स्लो होती, पण जेवण हे खूप सुंदर होतं. आम्ही पराठे आणि ते खाल्ले, खूप छान होते. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर पाहिलं की जो दगडी पूल आहे तो पाण्याखाली गेला होता, का तर काल परवा तिथं रोज पाऊस चालू आहे त्यामुळे. मग आम्हाला पूर्ण फिरून जे आहे ते जायला लागलं. जो पूल होता तो पाहतो पूर्ण पाण्यात गेलेला आहे. दगडी पूल होता तो. आम्हाला जो आहे दुसऱ्या पुलावरनं पुढे जावं लागलं. तो गाईज आत्ता लस्सी पिण्यासाठी आलो आहे जैन लस्सीचं. आणि मंदिराचं दर्शन वगैरे खूप छान झालं. जेवण करून आता लस्सी पिऊन जे आहे ते जे शनी मंदिर आहे, जे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे शनीचं मंदिर इथलं, तिथे जाणार आहेत. आणि ते शनी मंदिर करून इंदोरकडे. तर गुप्ता जी लस्सी म्हणून आहे, खूप सुंदर लस्सी जी आहे ती मिळाली. रबडी लस्सी आम्ही पिली आणि खूप छान होती तिथं खायला. हा नाही जामून आईस्क्रीम खाऊन मग जाम. त्यानंतर 3.5 शक्तिपीठामधला एक जे शनीचं मंदिर आहे तिथे गेलो. आणि इथे शनी महाराज आणि हनुमानजी दोन्ही पण आहेत. तर तिथे जाऊन पाया पडून आम्ही जे आहे ते पुढच्या जर्नीला प्रोसीड केला. आणि मला मध्येच कॉल आला की जे फेस ऑफ इंडिया आहे त्याचं फिटिंग्स जे आहेत ते मला पाठवायच्या होत्या. तर रस्त्यात थांबून बरं झालं टेलर मिळाले आणि त्यांच्याकडून मी बॉडी मेजरमेंट करून फॉरवर्ड करून टाकली. आणि परत आम्ही पुढच्या दिशेने निघालो. आम्ही आज जाणार होतो इंदोरला आणि इंदोरनंतर आम्ही उद्या इंदोर पूर्ण फिरणार आहे. तर स्टे ट्यून गाईज अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये इंदोरमध्ये.